हॅलो, मी दीपाली. तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत करते. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकला आहे. कुठेही स्किप न करता बघा. खूप छान पारंपरिक पद्धतीचा हा पदार्थ. आजीच्या काळातला. आता आजीच्या काळातले पदार्थ म्हटलं तर खूप छान आणि खूप चविष्ट असतात बरं का. तुम्ही हा पदार्थ पाहिलाय का? मला तर वाटतंय, की बऱ्यापैकी महिलांनी हा पदार्थ तर पाहिलाच नसेल. पण खूप छान, खूप चविष्ट लागतो. मुलं तर अगदी आवडीने खातात. अगदी स्नॅक्स म्हणून म्हटलासा तरी चालेल आणि अतिशय पौष्टिक. खूप म्हणजे खूप पौष्टिक हा पदार्थ आहे. तुम्ही एकदा करून नक्की बघा. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी आहे ती आपली आहे ज्वारीच्या पिठाची. आता ज्वारीचं पीठ तर खूप पौष्टिक असतं. आजकालची मुलं बऱ्यापैकी फक्त चपातीच खायला मागतात. भाकरी वगैरे किंवा भाकरीचं पीठ, शाळवापासून बनलेले पदार्थ खायला मुलं खूप कंटाळा करतात. पण हा पदार्थ खूप छान आणि पौष्टिक असा आहे. तुमच्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. माझ्या आजीच्या काळचा हा पदार्थ आहे. आम्ही लहानपणी हा पदार्थ खाल्ला होता. म्हणून म्हटलं अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि आपल्या घरगुती साहित्यातली रेसिपी आहे. एकदा करून नक्की बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण 1 वाटी घेतलं होतं ते शाळवाचं पीठ. तुम्ही काही-काही ठिकाणी शाळव म्हणतात, काही-काही ठिकाणी ज्वारी म्हणतात. तुम्ही काहीही म्हणू शकता. त्याच्यानंतर आपण त्या पिठात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे. त्याच्यात आपण टाकली आहे हळद. त्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकले आहेत. जरासा हिंग टाकला आहे. अगदी थोडासा चिमूटभर म्हटलासा तरी चालेल. थोडासा लाल तिखट टाकलं आहे. तुम्ही लाल तिखट कुठलं घरचं वापरलं तरी चालेल किंवा बाहेरचं विकतचं लाल तिखट असतं तरी चालेल, टाकलं तरी. त्याच्यानंतर 1 चमचा आपण गरम मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि हे सगळं मिश्रण अगदी छान प्रकारे आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत. तेही गरम पाण्यात. जास्त कडक पाणीही नाही आणि जास्त कोमट पाणीही नाही. एका पातेल्यात आपण गरम पाणी करायला ठेवलंच होतं. पाहू शकता तुम्ही. आता बऱ्यापैकी आपल्याला पाणी मळता यावं एवढं इतपत ते गरम असावं. जास्त जर गरम केलं तर आपल्याला कदाचित मळताना म्हणजे हाताला चटका बसतो. त्यामुळं कोमट पाणी घेऊनच हे पीठ मळा. कोमट पाणी घ्यायचं कशासाठी? कारण चिकटपणा छान प्रकारे येतो. चिकटपणा चांगला आला, की त्याचे गोळे अगदी छान आणि अगदी व्यवस्थित होतात. आता आपल्याकडं कोथिंबीर, मेथीची भाजी हे सगळे भाजीपाला भरपूर थंडीच्या दिवसात मिळतो. त्यामुळं म्हटलं खास तुमच्यासाठी ही रेसिपी बनवावी. खूप छान लागते, चविष्ट लागते. एकदा करून तुम्ही नक्की बघा. आता हे कोमट पाण्यात आपण थोडं-थोडं पाणी घेऊन छान प्रकारे मळून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही. जास्त पाणी घेऊ नका. जर जास्त पाणी तुम्ही घेतलं तर कदाचित पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडं-थोडं पाणी घेऊन मळून घ्या. हे बघा अशा प्रकारे. अगदी थोडं-थोडं पाणी घेऊन मळलं ना, की आपल्याला अंदाज येतो की पीठ कितपत घट्ट झालं आहे किंवा कितपत पातळ झालं आहे. अशा प्रकारचा गोळा छान पद्धतीने करून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही. हे बघा दाबून बघितलं तर ते जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त सैल पण नाही आहे. छान प्रकारे आता आपण तेल लावून हाताला याचे गोळे करून घेतले आहेत. वडीचा प्रकार असल्यासारखाच आहे हा प्रकारही, पण खूप चविष्ट लागतो. आणि मस्तपैकी आपण ह्याला छोटे-छोटे अगदी गोळे करून घेतले आहेत आपल्या हाताला तेल लावून आणि आता हे गोळे आपण शिजत ठेवणार आहोत. वडी आपण वाफवतो ना, अगदी तसेच हे गोळे वाफवत ठेवायचे. आता एका कढईत आपण थोडंसं तेल टाकलं आहे, त्यात मिरची टाकली होती, थोडेसे जिरे टाकले होते आणि ही आहे ती स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी. पाहू शकता तुम्ही. यात कढीपत्ताही आपण फोडणीला थोडाफार टाकला आहे. आता ही मेथीची भाजी जर तुमची मुलं खात नसतील, तर अशा पद्धतीनेही तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता. अशा पद्धतीचा पदार्थ खूप चविष्ट लागतो. आता मेथीची भाजी, भाजी हे म्हणजे प्रकार आहे, ती मुलं फार कमी खायला मागतात. त्यांना शक्यतो जास्तीत जास्त बाहेरचंच खायला हवं आहे. पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली ना भाजी, तर खूप छान आणि खूप आवडीने मुलं खातील. आता आपण त्यात तेल टाकलं होतं, जरासा लसूण टाकला होता, मिरची टाकली होती, जिरे टाकले होते. आता थोडीशी आपण हळद टाकणार आहोत आणि या मेथीबरोबर आपण कोथिंबीरही मगाशी टाकली आहे. थोडासा गरम मसाला टाकला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि ही न पाणी ओतता अगदी वाफेवर ही भाजी छान प्रकारे शिजवून द्यायची. अगदी थोडंसं मीठ टाकायचं कारण त्या गोळ्यातही आपण
म्हणजे ज्वारीच्या पिठाचं जे आपण बनवलं आहे, शिजत ठेवला आहे, त्यात आपण थोडंसं मीठ टाकलं होतं. त्यामुळे भाजीत ही जास्त मीठ टाकू नका. कदाचित खरट होण्याचा जास्त ही भीती असते. त्यामुळे अगदी मापात टाका. आता हे गोळे आपण शिजत ठेवले होते बघा इकडं. छान प्रकारे एका पातेल्यात पाणी ओतलं होतं. आपल्या मोदक पात्राला तेल लावून घेतलं होतं आणि हे गोळे जे छोटे-छोटे आपण बनवले होते ना, ते छान प्रकारे आपण शिजत ठेवलेत. इकडं भाजीही आपण शिजत ठेवली आहे. भाजी बघा केवढीशी झाली अगदी. मग घेताना तर आपण भरपूर घेतलेली, पण भाजी अगदी कमी झाली आहे. ही भाजी अशा प्रकारची, ही नुसती भाजी जरी खाल्ली तरी खूप छान लागते. आणि आता हे गोळे जे आपण शिजवले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेतले होते. आता जरा बऱ्यापैकी थंड झाले, की या भाजीत आपण ते गोळे टाकणार आहोत. आणि अगदी व्यवस्थित तुम्ही खाली वर असं व्यवस्थित हलवून घ्या. हलवून घेतलं की जे मेथीच्या भाजीचं जी चव आहे तीही या गोळ्यांना लागते. अगदी सगळं गोळे यात टाकून घ्यायचे. छान प्रकारे ही चवीला भाजी होते. मुलं अगदी आवडीनं खातात आणि मुलांच्या पोटात भाजीही जाते आणि आपलं जे ज्वारीचं पीठ असतं तेही जातं. असे छान प्रकारे आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. खूप छान आणि खूप टेस्टी हा पदार्थ आहे. आणि यात तुम्ही अगदी थोडंसं पाणी ओतलं ना, जरी तुम्ही असं रबरबीत बनवलं ना भाजी, तरीही खूप चविष्ट लागते. आता मी ही पूर्ण सुक्की बनवली होती. आता आमच्या घरी तर आमच्या मुलांना अगदी सुक्कीच आवडते. पण मी तुम्हाला सांगते आहे, की तुम्ही यात जरासं पाणी ओतलं आणि रबरबीत जरी अशी केली ना, तरी खूप चविष्ट लागते. एकदा करून नक्की बघा. चला तर, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही ही रेसिपी पाहिली आहे का? तुमच्या आजीच्या काळी ही रेसिपी तुम्ही बनवली आहे का? किंवा तुम्ही तुमच्या आजीच्या हातची ही रेसिपी खाल्ली आहे का? ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.